महाराष्ट्रात विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी जेव्हा जेव्हा अचानक वाढल्या तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप झालेत। आता सगळ्यांचं लक्ष सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाकडे आहे, कारण पवारांचे नेते आधी मुख्यमंत्र्यांना भेटले, नंतर पवार मोदींना भेटले, मग सुळे शहांना भेटले आणि त्यानंतर लगेच तटकरे शहांना भेटले। त्यामुळे पवारांनी जरी विलिनीकरणाच्या शक्यता नाकारल्या असल्या तरी या गाठीभेटींचा काय अर्थ लावायचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। पाहूयात। शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार। पार्थ पवार पटेलांकडून शरद पवारांची भेट। दोन्ही राष्ट्रवादीतील भेटीगाठींचे अर्थ काय? गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर पकडलाय। त्यातच शरद पवारांचा पक्ष एनडीएत जाणार अशा शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत। या चर्चांनी पुन्हा जोर पकडलाय। त्याला कारण ठरल्या आहेत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटी। या महिन्याभरात अशा कोणकोणत्या भेटी झाल्या आपण बघूयात। 14 जुलै रोजी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एकाच वेळी मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर उपस्थित होते। त्यानंतर 15 जुलैला जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। 22 जुलैला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। 23 जुलैला पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली। 27 जुलैला सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। 27 जुलैला सुळेंच्या भेटीनंतर सुनील तटकरे हे सुद्धा अमित शहांच्या भेटीला गेले। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जरी या सगळ्या भेटीची वेगवेगळी कारणं सांगितली असली तरी अचानक भेटीगाठींचे आणि योगायोगाचे अनेक अर्थ सुद्धा निघतात। एकीकडे एनडीएत जाणार, विलिनीकरणाच्या चर्चा या सुरू असताना त्यातच या भेटीगाठी। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय हा प्रश्न उपस्थित होतोय। त्यात परवाच विलिनीकरणाचा कुठला प्रस्ताव आला तर विचार करू असं तटकरेंनी म्हटलं होतं, पण शरद पवारांनी मात्र एकत्र येण्याचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या अटीमध्ये यापूर्वीच आदरणीय सुप्रियाताई किंवा शशिकांत शिंदेजी मत व्यक्त केलेलं आहे, परंतु राजकारणामध्ये आता आपण म्हणताय त्याप्रमाणे आज तरी तशा पद्धतीच्या विलिनीकरणाची चर्चा जे नाही, योग्य वेळेला कदाचित तशा वेळची चर्चा सुरू झाली त्याचा विचार त्यावेळेला होईल, पण आज मात्र विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद आहे। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत, त्या संदर्भात काय? पवारांनी नकार दिला, त्यातच वरील काही भेटींमागे रिसेप्शनचं निमंत्रण आणि शेतकऱ्यांच्या समस्या हेच कारण असल्याचं सुळेंनी सांगितलं। पण आधी विलिनीकरण आणि नंतर एनडीएत सहभाग या दिशेनं हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे। आणि त्यातच पार्थ पवार आणि पटेलांनी शरद पवारांची भेट घेण्यात काहीही चुकीचं नाही असं दत्ता भरणेंनी म्हटलं, तर रोहित पवारांनी एनडीएत जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन कुणी आम्ही कधी केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो। त्यामुळं पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं ह्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही। आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताई सुद्धा त्याच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत। आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवून रस्त्यावर लढा तयार आहेत, त्यामुळे कुठेही आमची एनडीए बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही। आता रोहित पवारांनी या चर्चा फेटाळल्या तर राऊतांनी देखील सुरात सूर मिसळत पवार एनडीएत जातील असं वाटत नाही असं म्हटलंय। यावरूनच भाजपच्या नवनाथ बन यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही, म्हणजे भाजपबरोबर। शरद पवार साहेब काय निर्णय घेतील, सुप्रियाताई काय निर्णय घेतील हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे, परंतु संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि शरद पवार साहेबांची भेट झाली की तुमच्या पोटामध्ये का दुखतंय?
तुम्ही ज्या सिल्वर ओकची चाकरी करतायत ती चाकरी बंद होईल अशी तुम्हाला शंका आहे का? गेल्या काही दिवसात तुम्ही नवीन मालक शोधलेलाच आहे राहुल गांधींच्या रूपानं. त्यांची चाकरी आणि गुलामी करा. पवार साहेब, सुप्रियाताई त्यांचा निर्णय योग्य घेतील. परंतु संजय राऊत, तुम्ही मात्र राष्ट्रविरोधी, पाकिस्तान प्रेमी या भूमिकेमध्ये गेल्या काही दिवसापासून वावरतायत. शरद पवारांनी एकत्र येण्याचा संबंध नाही असं जरी म्हटलं असलं आणि भेटींमागे शेतकरी आणि वैयक्तिक निमंत्रणाचं कारण दाखवलं असलं तरी सगळ्या भेटींना आपण जोडून बघितलं तर काहीतरी शिस्त आहे याचा अंदाज येतो. भाजप नेतृत्वाची राष्ट्रवादीच्या एका गटाने भेट घेतल्यानंतर दुसऱ्या गटाचे नेते सुद्धा बरोबर त्याच नेत्यांची भेट घेतात. त्यामुळेच या भेटींचे अर्थ काय हा प्रश्न अनेकांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.